नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश आणि मी सध्या आहे नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमधून काय बोलतात ब्रह्मगिरी इथे. आणि पूर्ण ब्रह्मगिरी एक्सप्लोर केला. ॲक्च्युली मी तुम्हाला माहिती आहे मी सोलो ट्रॅव्हलर आहे. सुरुवात मी एकट्याने केली होती चालायला. जसं जसं पुढे जात गेलो तसं तसे खूप सारे लोक भेटत गेले आणि त्यांच्याबरोबर मी इथपर्यंत आलो. आता हे जे मंदिर आहे, कोणतं मंदिर आहे? जटा मंदिर. जटा मंदिर. ॲक्च्युली याची पूर्ण इन्फॉर्मेशन तर मला माहीत नाही आहे. आपला जो हिंदीचा जो ब्लॉग आहे आपला त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. एक दोन लोक होते इथे आले होते, ते पण फिरायला चालते, त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली. सो तुम्ही तो ब्लॉग पण नक्की बघा. आणि खूप खूप चांगली जर्नी होती. पहिल्या दिवशी म्हणजे पहिला दिवस तर असाच गेला. दुसऱ्या दिवशी मी जे त्र्यंबकेश्वरमधले जे मंदिर आहेत ते फिरलो. जसं महादेवाचं मंदिर, जुनं महादेवाचं मंदिर फिरलो. त्याच्यानंतर अजून खूप तुम्ही कोणतं बोलले हो मंदिर? निवृत्ती महाराजचं मंदिर फिरलो. अजून खूप सारे ते हिंदीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. आणि हे जे रेकॉर्ड करतायत ना ते पण मला रँडमली इकडे येत असताना भेटले. म्हणजे बघा ना कसे अचानक तुम्हाला लोक भेटत जातात. आणि म्हणजे सुरुवात तुम्ही एकटे करता, जसं जसं पुढे जाता तसे तसे खूप सारे लोक भेटतात. सो मी तुम्हाला लोकांना पण ह्या निमित्ताने आवाहन करेल की यार तुम्हाला कुठे पण जायचं असेल तर तुम्ही सुरुवात करा ॲटलिस्ट. असं नका विचार करू की मी एकटा आहे आणि कसं जाणार किंवा कसं होईल. मी ॲक्च्युली गंगाधरपर्यंतच जाणार होतो, कारण गंगाधरला जायला सोपं होतं. सो मी तिथपर्यंत एकटं जाऊ शकत होतो, पण इथपर्यंत येऊन होतो सर. गंगाधरपर्यंत जाताना हे काका भेटले, त्याच्यानंतर खूप सारा मुलांचा ग्रुप भेटला. सो त्यानिमित्ताने इथपर्यंत आलो. आणि आता टाईम झाला आहे 5:21 झालेत. सो आता इकडनं आम्ही परतीचा प्रवास सुरू करतो. आणि हा जो 3 दिवसाचा व्हिडिओ आहे, ॲक्च्युली हिंदीमध्ये आपण एक 3 दिवसाचा ब्लॉग बनवला आहे, ठीक आहे, 3 डेज ब्लॉग. तर तो तुम्ही नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, त्याच्यावरून आपला जो हिंदी चॅनल आहे त्याच्यावर जावा. जे पण तुमचे सजेशन असतील, जे पण क्वेश्चन्स असतील कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. इंस्टाग्रामवर पण तुम्ही सांगू शकता, मेसेज करू शकता. ओके, धन्यवाद मित्रांनो. मी गणेश वाळुंज इथेच हा व्हिडिओ संपवतो. बाय.